नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 10वा. याचा भाग क्रमांक 3 आपण सोडवणार आहोत. ह्या भागात आपण सराव संच पूर्ण करू. तर चला सुरू करूया या भागाला. सराव संच 27. प्रश्न क्रमांक 3. खालील काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत. त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. तर ही सारणी आहे. या सारणीमध्ये हे समीकरण दिले आणि या समीकरणामध्ये y हा चल वापरलाय आणि ते पुढच्या बघा y या चलाची किंमत दिली आहे. आता y चे उत्तर 3 किंवा ह्या चलाची किंमत 3 आहे की नाही किंवा 3 घेतली आहे ही बरोबर आहे की नाही ते इथे लिहायचं आहे. तर पहा, या डाव्या बाजूतून आपल्याला -3 दिले आहेत. तर याची विरुद्ध क्रिया काय असणार? +3. मग आपण दोन्ही बाजूला जर +3 जोडले तर -3 0 होतात आणि 11 + 3 14 होतात. म्हणजेच काय? y चे उत्तर भेटले 14. म्हणजेच आपण जर y चलाची किंमत समजा 3 घेतली तर आपल्याला समीकरणाचे संतुलन राहणार नाही. म्हणजेच y बरोबर 3 ही समीकरणाची उकल नाही. तर अशाच प्रकारे आपल्याला खालचेही प्रश्न सोडवायचे आहेत. तर पाहू आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हा समीकरण हे पूर्ण सारणीचे समीकरण सोडवू. तर पहा, n + 7 = 17. तर मला सांगा, इथून 7 जर कमी करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? दोन्ही बाजूतून 7 वजा करावे लागतील. तर 7 - 7 होतात 0. परंतु इथून जर 7 वजा केले तर 17 - 7 होतात 10. याचा अर्थ n ची किंमत किती भेटली? 10. बघ, पहा इथे चलामध्ये चलाची किंमत n बरोबर 10 घेतली आहे. तर आपल्याला उत्तर हे n बरोबर 10 आलंय. याचा अर्थ काय? ही समीकरणाची उकल आहे. त्यापुढे पहा, 30 = 5x. मग आपल्याला इथे आपल्या चलाची किंमत x बरोबर 6 दिली आहे. आता ही बरोबर दिली आहे की नाही पडताळून पाहू. आता इथे 5 x बरोबर गुणले गेले. आपल्याला नेहमी चल एका बाजूला एकटेच राहिले पाहिजे. त्याबरोबर कुठलीही संख्या नको. मग आपल्याला काय करावं लागेल? इथे 5 गुणाकारात आहे, तर आपल्याला 5 ने इथे भागावे लागेल. जर आपण 5 ने भागले तर आपल्याला दोन्ही बाजूला तीच क्रिया करावी लागेल. तर डाव्या बाजूला केले 30/5, उजव्या बाजूला केले 5x/5. तर उजव्या बाजून 5, 5 एकदम भागाकार गेला. उरले फक्त xच. परंतु 30/5 केले तर उत्तर आली 6. म्हणजे x या चलाची किंमत आली 6. आपण घेतलेल्या चलाची किंमत आणि इथे आलेल्या चलाची किंमत जर समान आहे, याचा अर्थ काय? हीच समीकरणाची उकल आहे. आता पुढे पहा, m/2 = 14 आणि आपण चलाची किंमत समजा m बरोबर 7 घेतली तर आपल्याला समीकरण मिळू शकते का? तर पाहू, m ची किंमत जर 7 घेतली तर 7/2 किती येतील? 3.5. मग डावी बाजू आणि उजवी बाजू ही समान होणार नाही. म्हणून आपण इथे 7/2 हे 14 बरोबर नाहीत. म्हणून आपण इथे लिहिले समीकरणाची ही उकल नाही. तर अशा प्रकारे आपल्याला कळते, की आपल्याला कुठलीही संख्या घेतली तर समीकरणाची उकल मिळेल, जेणेकरून समीकरणाच्या दोन्ही बाजू, डावी आणि उजवी बाजू ही संतुलित राहील. आता पहा, प्रश्न क्रमांक 14. खालील समीकरणे सोडवा. इथे बरीच अशी समीकरणे दिलेत. एकूण 8 समीकरणे दिलेत. या 8ही समीकरणांमध्ये दिलेल्या चलांची संख्या आपण काढूया. पण लक्षात ठेवा, जेव्हाही आपण क्रिया करू, ही दोन्ही बाजूला नेहमी समानच करू. पहिला प्रश्न होता y - 5 = 1. आता डाव्या बाजूला आपल्याला समजा 1 हे चल, फक्त चलच पाहिजे. आपल्याला डाव्या बाजूला फक्त चल पाहिजे. तर काय करावं लागेल? ही संख्या इथून काढावी लागेल. आता ही संख्या -5 आहे. याची विरुद्ध क्रिया काय होणार? +5. मग आपण दोन्ही बाजूमध्ये, ह्या डाव्या बाजूमध्ये आणि उजव्या बाजूमध्ये +5 मिळवू. मग आपण पहा, दोन्ही बाजूत समीकरणाच्या 5 जर मिळवले तर ह्यामध्ये डाव्या बाजूला +5 लिहिले, उजव्या बाजूला सुद्धा +5 लिहिले. 5 - 5 हे झाले 0 आणि 5 + 1 झाले 6. याचा अर्थ y चे उत्तर किती भेटले? 6. म्हणजेच आपले उत्तर झाले y बरोबर 6. आता दुसरा प्रश्न पहा. 8 बरोबर t + 5 ही संख्या दिली आहे. तर आपल्याला ही +5 आहे, त्याची विरुद्ध बाजू काय? -5. मग काय करायचंय? दोन्ही बाजूतून 5 वजा करू. तर आपण लिहिले समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 5 वजा करू. म्हणजेच काय? डाव्या बाजूला 8 - 5 आले. उजव्या बाजूला सुद्धा t + 5 - 5 आले. 5 - 5 झाले 0 म्हणजे उजव्या बाजूला उरले t आणि 8 - 5 केले तर उरले 3. याचा अर्थ t चे उत्तर किती आले? 3.
आता तिसरा प्रश्न पहा. इथे आहे 4x बरोबर 52. हा 4x बरोबर गुणला गेलाय. आता डाव्या बाजूला आपल्याला 4 काढून टाकायचं. तर काय करावं लागेल? याची विरुद्ध क्रिया करायची. जर 4 गुणाकारात आहे, तर 4 आपल्याला भागाकारात करायचे. म्हणजे काय? 4x गुणिले 1/4 केले. जेणेकरून हा 4 आणि हा 4 एकमेकांना बरोबर विभाज्य ठरतील. म्हणजे डाव्या बाजूला फक्त 1 उरेल. परंतु ही क्रिया दोन्ही बाजूला करायची म्हणून आपण लिहिले समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 4 ने भागले. तर 52 गुणिले 1/4 लिहिले. आता आपल्याला 4 ने जर 52 ला गुणले, तर आपल्याला उत्तर माहिती आहे 13 गुणिले 4 बरोबर 52 येते. 13चा पाढा असेल तर आपल्याला उत्तर लगेच जमू शकते. मग आपण x चे उत्तर लिहिले 13. अशा प्रकारे आपल्याला या समीकरणाची चलाची उकल मिळाली. आता पुढचा आहे चौथा. 19 बरोबर m वजा 4. आता इथे वजा 4 आहे. तर विरुद्ध क्रिया काय? अधिक 4 कारण आपल्याला उजव्या बाजूला फक्त m पाहिजे. म्हणून आपण दोन्ही बाजूत 4 मिळवले. तर वजा 4 अधिक 4 झाले 0 म्हणून उजव्या बाजूला आपल्याला आहे m. 19 अधिक 4 केले तर उत्तर आले 23. तर आपल्याला m ची संख्या मिळाली 23 म्हणजेच ह्या चलाची किंमत 23 ही बरोबर आहे. आता पाचवा प्रश्न आहे p/4 बरोबर 9 लिहिले. आता हे छेदामध्ये 4 आहे त्याला कसे काढावे लागेल? तर गुणाकारात 4 घेऊन मग आपण दोन्ही बाजूला समीकरणाच्या दोन्ही बाजूला 4 ने गुणू. जेणेकरून काय होईल? हा 4 आणि हे 4 हे दोघे एकमेकांना चांगले विभागले जातील. भागाकाराचे उत्तर येईल 1 बाकी उरेल 0. म्हणजे p ही संख्या फक्त डाव्या बाजूला राहील. परंतु 4 ही संख्या दोन्ही बाजूला गुणावी लागते म्हणजेच 9 गुणिले 4 लिहिले ते आले 36 म्हणजेच p चे उत्तर आले 36. याचा अर्थ p या चलाची किंमत आपल्याला 36 अशी भेटली. पुढचा प्रश्न आहे x अधिक 10 बरोबर 5. आता ह्या डाव्या बाजूतून 10 कमी करायचे म्हणजे काय करावं लागेल? 10 वजा करावे लागतील कारण अधिक 10 आहे त्याची विरुद्ध क्रिया वजा 10 येते. मग दोन्ही बाजून 10 वजा केले तर x अधिक 10 वजा 10 झाले. तर इकडची बाजू झाली 0 तर इथे फक्त उरला x आणि 5 वजा 10 केले तर उरले काय? वजा 5 म्हणजे x या चलाची संख्या भेटली आपल्याला वजा 5. आता 7वा प्रश्न पहा. m वजा 5 बरोबर वजा 12. आता इथे पहा आपल्याला इथे संख्या दिली वजा 5 त्याची विरुद्ध क्रिया काय असणार? अधिक 5 कारण आपल्याला या बाजूला संख्या 0 करायची आणि इथे फक्त m पाहिजे. म्हणून अधिक 5 यात जोडले परंतु जोडताना आपल्याला दोन्ही बाजूत मिळावे लागतील तेव्हा समीकरणाची संतुलित राहील. म्हणून 5 वजा 5 झाले 0 आणि वजा 12 अधिक 5 झाले वजा 7. मग m ची संख्या भेटली वजा 7 म्हणजेच m या चलाची संख्या आहे वजा 7 इतकी. आता वळूया शेवटचा प्रश्न. p अधिक 4 बरोबर वजा 1. आता पहा इथे अधिक 4 आहे तर अधिक 4 काढण्यासाठी आपल्याला वजा 4 घ्यावे लागतील. म्हणजे 4 वजा 4 झाले 0 परंतु डाव्या बाजूला जशी क्रिया केली तशी उजव्या बाजूलाही करावी लागते. म्हणजे वजा 4 वजा 4 वजा 1 आणि वजा 4 झाले वजा 5. तर आपल्याला p चे उत्तर भेटले वजा 5. ही झाली सगळी सांख्यिकी उदाहरणे. आता आपण वळूया शाब्दिक उदाहरणाकडे. प्रश्न पहा. खालील उदाहरणांतील दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करा व त्याची उकल शोधा. तर पहिला प्रश्न आहे हरबाकडे काही मेंढ्या होत्या. आपल्याला ह्या प्रश्नातून समीकरण शोधायचे आहे आणि त्याचे उत्तरही काढायचे आहे. तेव्हा यामध्ये हरबाकडे काही मेंढ्या होत्या म्हणजे एकूण मेंढ्यांची संख्या आपल्याला काहीतरी चल मानावून चालावी लागेल. बाजारात त्यातील 36 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. म्हणजे दिलेल्या मेंढ्यांमधल्या 34 मेंढ्या कमी झाल्या. कमी झाल्या म्हणजे एक इथे चल वापरावं लागेल. समजा आपण चल घेतले x तर x मधून 34 कमी करावे लागतील. तेव्हा उत्तर येते 176 कारण एवढी संख्या उरली. तर हरबाकडे एकूण मेंढ्या किती होत्या? तर त्या हरबाकडून एकूण असलेल्या मेंढ्यांना आपण एक चलाने मांडू. तर पहा आपण म्हटले हरबाकडे x मेंढ्या होत्या. मग x मेंढ्या विकल्यानंतर x मधून 34 मेंढ्या विकल्यानंतर आपल्याला 176 मेंढ्या राहिल्या. मग आपण x वजा 34 बरोबर 176 लिहिले. आता हे वजा 34 आहेत कारण डाव्या बाजूला आपल्याला समजा xच पाहिजे तर वजा 34 मध्ये अधिक 34 करावे लागतील परंतु दोन्ही बाजूत करावं लागणार. मग हे अधिक 34 आणि वजा 34 झाले 0 आणि 176 अधिक 34 झाले 210. याचा अर्थ काय? हरबाकडे एकूण 210 मेंढ्या होत्या. आता दुसरा प्रश्न पहा. साक्षीने घरी गुळांबा तयार केला व काही बाटल्यांमध्ये भरला. त्या बाटल्यांपैकी 7 बाटल्या गुलाबांना मैत्रिणींना वाटल्या. तर घरी 12 बाटल्या गुलाबांना शिल्लक राहिल्या. तर एकूण किती बाटल्या गुलाबांना तयार केल्या? एका बाटलीत गुळांब्याचे वजन 250 ग्राम असेल तर तिने एकूण किती वजनाचा गुळांबा तयार केला? लक्षात घ्या. साक्षीने काही गुळांबा तयार केला होता घरी. त्याच्या काही बाटल्यांमध्ये भरल्या. साक्षीने गुळांबा तयार केला आणि तो काही एका बाटल्यांमध्ये भरल्या. आता ती बाटल्यांची संख्या आपल्याला माहिती नाही.
पण त्यातल्या 7 बाटल्या तिने मैत्रिणींना वाटल्या आणि 12 बाटल्या गुळांबा शिल्लक राहिला. म्हणजे दिलेल्या संख्येतून 7 कमी झाले तरी बरोबर 17 आपल्याला 7 बाटल्या कमी झाल्या तरी आपल्याला 12 बाटल्या शिल्लक राहिल्यात घरी. तर आपल्याला किती गुळांबा बाटल्यांमध्ये भरला होता किंवा किती बाटल्यांमध्ये गुळांबा भरला होता ते काढायचे. त्यानंतर म्हटले एका बाटलीत गुळांब्याचं वजन 250 ग्रॅम असेल, तर तिने एकूण वजनाचा किती वजनाचा गुळांबा तयार केला. म्हणजे एक बाटलीची किंमत आपल्याला मिळाली, वजनाची संख्या भेटली 250. तर आपल्याला एकूण किती बाटल्या होत्या ते पहिले ओळखायचे आणि त्याला 250 ने गुणावे लागेल. तेव्हाच आपल्याला कळेल एकूण किती वजनाचा गुळांबा बनवला आणि एकूण किती बाटल्या होत्या तिच्याकडे ते. तर उकल पहा. आपण एक काम करू, गुळांब्यांच्या X बाटल्या भरल्या असे मानू. म्हणजे एकूण बाटल्या भरल्या त्या X. आता X मधून 7 बाटल्या तिने मैत्रिणींना दिल्या तर उरल्या 12. म्हणजे आपण लिहिले X वजा 7 बरोबर 12. कारण X या संख्येतून 7 बाटल्या तिने वजा केल्या, कमी केल्या, मैत्रिणींना वाटल्या, तरी तिच्याकडे 12 बाटल्या उरल्या होत्या. मग आपण काय करायचं पहा. आता ह्या डाव्या बाजूला मला फक्त चल पाहिजे, तर वजा 7 ची विरुद्ध संख्या काय असते? अधिक 7. मग दोन्ही बाजूला 7 बेरीज केली, तर वजा 7 अधिक 7 झाले 0 आणि 12 अधिक 7 झाले 19. तर आपल्याला 19 बाटल्यांमध्ये गुळांबा भरला होता हे आपल्याला कळले. परंतु आता आपल्याला काय करायचंय? 250 ग्राम जर एका बाटलीमध्ये गुळांबा भरला असेल, तर असे किती गुळांब्या वजनाचे भरले गेले? तर पहा, एका बाटलीत गुळांब्याचे वजन आहे 250 ग्राम, तर 19 बाटल्यांचे किती झाले? 19 गुणिले 250 म्हणजेच 4750 ग्रॅम. आता याला आपण किलोमध्ये लिहू शकतो म्हणजे 4.75 750 किलोग्राम होतात. तर पहा, साक्षीने एकूण 19 बाटल्या गुळांबा तयार केला आणि त्याचं एकूण वजन किती झाले? 4.750 किलोग्राम इतके. आता हा आहे आपल्या या धड्याचा शेवटचा प्रश्न. पाहून घ्या नीट. अर्चनाने काही किलोग्राम गहू बाजारातून खरेदी केला. म्हणजे किती किलोग्राम गहू खरेदी केला हे आपल्याला माहिती नाही. प्रत्येक महिन्याकरता 12 किलोग्राम असे 3 महिने गहू दळणाकरता काढले. म्हणजे प्रत्येक महिन्यात 12 किलोग्राम असे 3 महिन्याकरता गहू दळायला बाहेर काढला. तेव्हा तिच्याकडे 14 किलोग्राम गहू शिल्लक राहिला. तर अर्चनाने किती गहू खरेदी केला होता? लक्षात घ्या, आपल्याकडे किती गहू खरेदी होता हे अर्चनाला आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय करणार? तर पहिल्यांदा अर्चनाकडे आपण मानू की X किलोग्राम इतका गहू खरेदी केला होता. आता पहा, आपल्याला 12 महिन्यात गहू पाहिजे आणि हर महिन्यात ती 3 किलोग्राम गहू काढणार दळण्याकरता. म्हणजे एकूण किती ग्रॅम गहू झाला? 36 किलोग्राम म्हणजेच 12 गुणिले 3. कारण एका महिन्यात जर 3 किलो काढले तर 12 महिन्यात किती होतात? 12 गुणिले 3 बरोबर 36 किलोग्राम गहू तिने दळण्याकरता काढला. आता तिच्याकडे X वजा 36 किलोग्राम गहू राहिलाय. कारण 14 किलोग्राम गहू तिने शिल्लक ठेवला. मग आपण काय केले? X वजा 36 बरोबर 14 लिहिले. आता वजा 36 ची विरुद्ध क्रिया काय? अधिक 36. मग अधिक 36 दोन्ही बाजूत मिळवले. तर 36 वजा 36 झाले 0 आणि 14 अधिक 36 झाले 50. म्हणजे याचा अर्थ काय? अर्चनाने एकूण 50 किलोग्राम गहू खरेदी केला होता. तर पहा, आपण उदाहरणांमधून समजू शकतो. आपण समीकरणांचा वापर कुठे-कुठे, कसा-कसा काढू शकतो. आपल्याला कोणाचे वय दिले असेल 4 वर्ष आधीचे आणि आजचे वय विचारले असेल, तर तेही आपण काढू शकतो. आणि अशी बरेच वजनांची उदाहरणे आपण पाहिली. समजा एक वजन दिले असेल, तर त्या आधीचे वजन किती हेही काढू शकतो. आणि बऱ्याच काही गोष्टी आपण समीकरणाने सोडवू शकतो, जे आपल्याला पुढच्या येणाऱ्या इयत्तांमध्ये कळेल. तर चला, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात नवीन धडा सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.